महाराष्ट्राच्या राजकारणात मी पुन्हा येईन हा शब्द बहुतेकांच्या कानी पडला असेल, किंबहुना कित्येकाने या डायलॉग बाजीचा टीकास्त्रासारखा उपयोगही केला असेल। पण आता राज्यात तो पुन्हा आला असे बॅनर झळकू लागले आहेत। बुद्धीला जोर न देता आजच्या स्पेशल रिपोर्टकडे वळूया, ज्यात आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील। तर चला बघूया त्यांच्या जीवनाचा राजकीय प्रवास। राजनेता म्हटलं की संयम, नेतृत्व, कामाची सचोटी व मातब्बरपणा आवश्यक असते। काही अशाच गुणांसह देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली। आज भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून व महायुतीच्या विधिमंडळाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील आझाद मैदान येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची बुधवारी महाराष्ट्र भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने नेमणूक करण्यात आली। यानंतर आता ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे। आझाद मैदानावर होणार असलेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित असणार आहेत। या सोहळ्याच्या आयोजनासाठी जोरदार तयारी झाली आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। यामध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महायुतीचे नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांना 3:30 वाजता भेटून सत्ता स्थापनेचा दावा करतील असे जाहीर केले। देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरच्या धर्मपीठ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथपर्यंतचा प्रवास थक्क करणार आहे। देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द वयाच्या 22व्या वर्षी नागपूरमध्ये नगरसेवक ते मुख्यमंत्री पद अशी राहिली आहे। फडणवीसांच्या या राजकीय यशामध्ये त्यांचे नेतृत्व गुण हेच कारणीभूत असल्याचं बोलले जाते। त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे जनसंघाचे सदस्य होते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते, त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचा वारसा लाभला। पण स्वतः काही दैदिप्य करायचं असेल तर वारसाला डावलून स्वतः वाढावं लागतं। काही अशाच संघर्ष फडणवीसांनी केलाय। वकिलीचे शिक्षण घेतलेले देवेंद्र फडणवीस यांची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली गेली आहे। राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धिमत्ता आणि वादविवाद कौशल्याच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। फडणवीसांनी सलग 6 वेळा नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला असून यामध्ये फडणवीसांची या भागातील प्रसिद्धी आणि त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो। देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांना तुरुंगात टाकणाऱ्या पंतप्रधानांच्या नावाने चालवण्यात येणाऱ्या इंदिरा कॉन्व्हेंट शाळेत जाण्यास त्यांनी नकार दिला होता। सोबतच त्यांनी सरस्वती विद्यालयात शिकण्याचा निर्णय घेतल्यापासून सुरू झालेली फडणवीसांची राजकीय कारकीर्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचली आहे। वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी देवेंद्र फडणवीस नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले। त्यानंतर राज्यातील गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती मोठ्या कौशल्याने हाताळत ते पुढे महाराष्ट्राचे दुसरे ब्राह्मण मुख्यमंत्री देखील बनले। विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी RSSचे सहसचिव अतुल लिमे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ है या घोषणेचा पुरेपूर वापर करून घेतला। मौलाना सज्जाद नेमानी यांच्या वोट जिहाद वक्तव्यानंतर त्यांनी निवडणुकीला धर्मयुद्ध असे म्हणत हिंदू मतदारांना आपल्याकडे खेचून आणले। देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळा उघड करून स्वतःची योग्यता सिद्ध केली, तसेच भ्रष्टाचार विरोधातील त्यांची भूमिका देखील यामुळे सर्वांपुढे आली। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला। जलयुक्त शिवार योजना देखील फडणवीस यांनीच राज्यभर लागू केली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला। या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतीला बहुमत दिल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सुरू होत्या। यानंतर 4 डिसेंबर रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। आता आज 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। फडणवीसांची ख्याती मात्र सर्वात युवा मुख्यमंत्री म्हणूनच नव्हे तर सर्वात कमी म्हणजे फक्त 72 घंटे मुख्यमंत्रीपदी राहणारे अशी पण आहे व निश्चित आजची तारीख महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष स्थान प्राप्त करेल। अधिक माहितीकरिता बघत रहा महाराष्ट्र T24।